मी तुम्हाला सांगितलं होतं, चुकीचं काही कराल तर शिक्षा होईल. तू माझ्या कामाच्या आड काय येतो आहेस? मी तुला आता शिक्षा करणार आहे. शिक्षेसाठी तयार राहा. तू मला बेपान देऊ नकोस. या घाबरत नाही तुला. महाराज, हा महाराज, वय वय चल. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख बाळा, घाबरू नकोस. मी जोपर्यंत इथे आहे तुला कोणी काहीही करू शकत नाही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आणि जनार्दन, तू माझ्या सोबत चल. तुझ्या सोबत काय करायचे मी तिथे गेल्यावर ठरवेन. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. चल बाळा, मी तुला तुझ्या घरी सोडतो. आणि तूही माझ्या सोबत चल रे. अगं रुक्मिणी, ते बघ, नंदिनी आली बघ. नंदिनी, नंदिनी बघ. कुठे गेलेलीस मला सोडून?
तुझ्याशिवाय माझं काय झालेलं माहितीये का तुला? मला चंदा मावशीच्या घरी डांबून ठेवलं होतं. चंदा, तू माझ्याशी अशी वागली? माझ्या लेकीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास तू. जनार्दन काका मला पोत्यातून बांधून घेऊन गेले. माधव, मागे हो. त्या मांत्रिकाच्या नादी लागून या दोघांनी नंदिनीचा जीव घ्यायचं ठरवलं होतं. अगं चंदे, कुठं फेडणार आहेस ही पाप? तुमच्या कर्माचे भोग आहेत म्हणून असा दुसऱ्याचा जीव घ्यायचा का? आज मी पोहोचलो नसतो तर नंदिनीचा जीव वाचला नसता. महाराज, आमच्या कातड्यांचे जोडे करून जरी घातले ना तुम्हाला, तरीही तुमचे ऋण फिटणार नाही. महाराज, या दोघांना आता तुम्हीच शिक्षा करा. जनार्दन, तुझ्या बायकोला बोलव, माझ्या समोर बोलाव. महाराज, तिला चालता येत नाही. उठ आणि माझ्याकडे चालत ये.
यायला लागलं महाराज. मला चालायला यायला लागलं महाराज. ह्यासाठी कोणाचा तरी जीव घ्यायचं का ठरवलं? माझी चूक झाली महाराज, माझी चूक झाली. महाराज, माझ्याकडून चूक झाली महाराज. मंगल करा तर मंगल होईल, अमंगल कराल तर अमंगलच होईल. महाराज, आमची चूक पदरात घ्या महाराज. माझ्या पाया पडू नका. या मुलीच्या आई वडिलांची क्षमा मागा. रुक्मिणी, माधव यांना क्षमा करून टाका. त्या परमनियंत्याची पूजा करा, स्मरण करा. त्याला केवळ भोळी भक्ती असली तरीही चालते. यापुढे जो जगाचा पालक आहे, निर्माता आहे, त्याला काहीही देण्याचा अहंकार ठेवू नका. त्याला कसल्याच बळीची आवश्यकता नाही. तो स्वतः इतका मोठा दाता आहे की तुम्ही त्याला काय द्याल? विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो निरंजन. अलख निरंजन, आदेश. भस्मांकित शिव स्वरूप, ललाटी शोभते त्रिपुंड, सिद्ध योगी वितरागी, धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन, दुरितांचे निर्दालन, जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात, काळाच्या मंथनात, दुम दुमतो दुम दुमतो, दुम दुमतो दुम दुमतो, एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, हो आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, हो अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, हो आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, हो
माझ्यापर्यंत स्त्री राज्यातून एक संदेश आला आहे. हनुमंताची किती काळजी करतेस तू सीता. जे घडायला नको होते तेच हनुमंतानी केले आहे. पण काय घडले ते तरी सांग. स्त्री राज्यात राहूनही हनुमंत मैनावतीकडे न राहता वेगळा राहतो आहे. आपण असे ठरवले होते की आता त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्यावेत. परंतु मला हे अजिबात आवडलेले नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी नाही घडत. मग मैनावतीला मी दिलेल्या शब्दाचे काय महत्व? मी सांगतो त्यावर तू विश्वास ठेवशील का? हो, निश्चितच. तुमचा शब्द खोटा कसा असेल? मैनावतीला विवाहाची इच्छा आहे. सर्वोत्तम अशा पुरुषाबरोबर राहायची इच्छा आहे. या सर्व इच्छा पूर्ण होतील. एवढंच नाही तर तिला पुत्ररत्न सुद्धा प्राप्त होईल. तेव्हा तू काळजी करण्याचे सोडून दे. हे असे घडणार असेल तर मग माझे काहीच म्हणणे नाही. परंतु आपल्या शब्दाचा मान राखला जातो की नाही हेही महत्वाचे आहे. तुझा शब्द वृथा जाणार नाही. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति हु लोक उजागर. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति हु लोक उजागर. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन हो. अलख निरंजन. प्रधानजी, स्त्री राज्यात जे काही घडले ते तुम्हाला कळले का? नाही देवी. हनुमंत स्त्री राज्य सोडून निघून गेले आहेत. क्षमा असावी देवी, मला त्याची कल्पना नाही. पण आपण त्याच्यावर लक्ष का नाही ठेवले? हनुमंतराय स्त्री राज्यात पोहोचल्यानंतर आपण त्यांच्यावर कोणतेही लक्ष ठेवले नाही, कारण तशी आज्ञाही नव्हती. प्रधानजी, तुम्ही या, मी बोलतो. जशी आज्ञा. तुला कसे कळाले? मला मैनावतीचा संदेश आला होता म्हणून मला समजले. यात काळजी करण्यासारखं काहीही नाही. असे कसे? मी दिलेला आदेश मोडून जर तो काही करणार असेल तर मला समजायला नको का? हनुमंत तुझ्या आदेशांना कधीही मोडणार नाही. पण स्त्री राज्य सोडून निघून गेला आहे तो, त्याचे काय? यातून उलट काहीतरी शुभच घडेल. याचा अर्थ जे काही घडते आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. होय. प्रभू, मग तुम्ही हे मला का नाही सांगितले? मी तुला कल्पना दिली होती, पण तुझ्या ते लक्षात आलं नाही.
क्षमा असावी प्रभू, पण आपण मला पुन्हा सांगावे. हनुमंत आणि मच्छिंद्रनाथ यांचे ज्यावेळेला युद्ध झाले त्याच वेळेला मी म्हटलं होतं की ही पुढील घटनांची नांदी आहे. म्हणजे मच्छिंद्रनाथांचा स्त्रीराज्याशी संबंध येणार आहे. अर्थात. पण तो कसा काय? हनुमंत मच्छिंद्रनाथांना प्रार्थना करतील आणि स्त्री राज्यात त्यांनी जावं असा आग्रही धरतील. हे मच्छिंद्रनाथ, मी आपल्यालाच भेटण्यासाठी येत होतो. हे हनुमंता, माझ्याकडे कसले काम काढलेस? मी एका संकटात आहे आणि आपले सहाय्य मागण्यासाठी आलो आहे. हनुमंता, साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद असताना मी तुझे काय सहाय्य करू शकतो? प्रभू श्री रामचंद्रांनी संकटात असताना तुमचे सहाय्य घ्यायला सांगितले आहे. असे काय कार्य आहे? हे मच्छिंद्रनाथ, मी स्त्री राज्यातून आपल्याला भेटायला आलो आहे. स्त्री राज्य? परंतु तू ब्रह्मचारी असताना स्त्री राज्यात गेलास. मैनावतीने माझ्यासाठी इतके कठोर तप केले की मला तिच्यासमोर जावेच लागले. आश्चर्य आहे. आपण या सगळ्यातून माझी सुटका करावी. मी तुझी सुटका कशी करू हे तू मला सांग. आपण स्त्री राज्यातून माझी सुटका करावी आणि माझ्याऐवजी आपण स्त्री राज्यात जावं. हनुमंता, तू काय म्हणतो आहेस? तुला कळतंय? क्षमा असावी, परंतु दुसरा कोणताच पर्याय नाही. हे कदापि शक्य नाही. स्त्री राज्यात राहायचे की निघून जायचे हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. ह्यात मी तुझे कुठलेही सहाय्य करू शकत नाही. आणि तू माझ्याचकडे सहाय्य मागण्यासाठी का आला? प्रभू श्री रामचंद्रांनी मला तसे सांगितले. हे तू काय बोलतोयस? होय मच्छिंद्रनाथ, मी संकटात असताना आपण सहाय्य करावे असा प्रभू श्री रामचंद्रांचा संदेश आहे.